मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण जो सर्वात पहिला होता त्याच्यामध्ये अल्सरचे 3 प्रमुख ज्याच्यामुळे अल्सर बरा होत नाही असे कारण बघितले, ते म्हणजे हरीवरी करी. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की याचे प्रमुख लक्षणे काय आहे. यामध्ये आपण बघणार आहे ट्रीटमेंट. ठीक आहे. आता बघा, ट्रीटमेंटमध्ये 2 गोष्टी करू शकतो आपण. एक म्हणजे आपण मेडिसिन देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लाईफस्टाईल ज्या चेंजेस आहेत ते करू शकतो. तर पहिली गोष्ट, जर मेडिसिनचा जर आपण हे लक्षात घेतला तर याच्यामध्ये कसं होते की एच पायलोरी नावाच्या बॅक्टेरियामुळे उत्पन्न झालेला आहे. तर मग त्याला मारण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला अँटीबायोटिक्स यूज करावे लागतील. आता ते प्रत्येक डॉक्टर कोणते कोणते यूज करते ते त्या डॉक्टरवर डिपेंड आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला की त्याच्यामध्ये एक प्रोटेक्टिव्ह लेअर, त्या अल्सरवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करण्यासाठी सुक्राल्फेट सारखी औषधं, बिस्मथ सारखी औषधं आपण वापरतो. त्याच्यानंतर आपल्याला NSAID म्हणजे पेनकिलर्समुळे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्समुळे जर हे उत्पन्न झालेले असेल तर ते आपल्याला थांबवण्याची गरज आहे. आणि ॲसिड वाढलं म्हणजे जास्त जर ॲसिड आहे शरीरात तर त्याच्यामुळे पण उत्पन्न होते. ॲसिड कमी करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण अँटासिड्स वापरतो. प्रोटॉन पंप इनहिबिटर आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण H2 ब्लॉकर वापरू शकतो. बेसिक नावं असतात बघा, तुम्ही ओमिप्रोझोल, ओमी नावाची टॅबलेट, रॅनिटिडिन, ह्या ज्या औषधी आहेत ह्या बेसिकली आपण याच्या उपचारार्थ वापरू शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट मी जी सांगितली ती म्हणजे 3 गोष्टी होत्या त्या, हरीवरी करी, लाईफस्टाईल चेंजेस. तर जास्त घाई करून जायचं कुठे आहे नाही, चालले कुठं घाई करून, म्हणून घाई कमी करा. त्याच्यानंतर वरी, चिंता केल्याने काय होणार आहे, अल्सर, म्हणून चिंता करू नका. धूम्रपान, मद्यपान ह्या गोष्टी बंद करा. अति तिखट मसाल्याचे नाही, मला तर तिखट कशाला, तिखट नाही, साधं सुपाच्य आहार छानपैकी. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अजून म्हणजे समजा ह्या गोष्टी करून सुद्धा फरक नाही पडला आणि अल्सरनं त्याचं भयानक रूप धारण केलं तर मग शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. मग त्याचं कसं, मग मी सांगतो बघा. कधी कधी अल्सर फुटतो, तर मग अल्सर फुटला. कधी कधी अल्सरमधून रक्तस्राव होत आहे. कधी कधी अन्नाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. कधी कधी औषध किती घेऊन राहिलो आपण तरी त्याला फरकच नाही पडत आहे. मग अशा वेळेस ऑपरेशनची गरज पडते. ठीक आहे. करून घ्यायचं पटकन. ठीक आहे. मग एवढ्या गोष्टी जर प्रॉपरली फॉलो केल्या तर अल्सरवर आपण विजय मिळवू शकतो. अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका. वी आर इन धिस टुगेदर.